नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर दररोज आपल्याला हा प्रश्न पडतो की आज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं किंवा मग उद्या नाश्त्याला काय बनवायचं. तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 6 दिवसाचे भन्नाट आणि पौष्टिक असे 6 नाश्त्याचे प्रकार. चला, सर्वच प्रकार अतिशय झटपट असे होणारे आहेत, त्यामुळे जरासुद्धा वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला, आता वळूयात आपण आपल्या पहिल्या प्रकाराकडे. तर इथे 1 वाटी आपल्याला भिजवलेले चणे म्हणजेच हरभरे घ्यायचे. त्यामध्ये अर्धा इंच आलं, जिरं आणि कोथिंबीर घालायची. त्यासोबत अर्धी वाटी आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे आपल्याला यामध्ये दही घालायचं. त्यासोबत अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला झाकण लावून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पहा, या स्वरूपाचं इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच सर्व वाटून घेतलेले साहित्य आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे. आता यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या घालूया, जसे की कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि सर्वजण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा चण्याचा प्रकारसुद्धा अतिशय युनिक आहे, भन्नाट आहे, जो की तुम्ही यापूर्वी कधीच बनवला नसेल. अतिशय झटपट तयार होतो. पहा, आपण सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा, या स्वरूपाची आपल्याला ठेवायची आहे. आता लगेचच गॅसवरती आपलं पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि याच्या सर्व साच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं हरभऱ्याचे हे मिश्रण सर्व साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटर वापरलं ना तरीसुद्धा चालेल. आपण इथे हरभऱ्याचे म्हणजे चण्याचे अगदी पौष्टिक असे झटपट होणारे आप्पे बनवतो आहे. सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं. आता यावरती एक झाकण ठेवायचं आहे. मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनटं छान असे हे आप्पे भाजून घ्यायचे. आता यावरचं झाकण काढायचं, वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आणि आता आप्पे पलटवून घेऊया. पाहू शकता, खालच्या बाजूने हे आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत छान व्यवस्थित शिजले जातात. आता सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान अशीच भाजून घेऊया. पहा, इथे आपण आप्पे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. बघू शकता, आप्पे अगदी छान दिसतात, कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आता लगेचच आपण हे आप्पे या पॅनमधून काढून घेऊयात. अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. सोबतच भरपूर अशी प्रोटीनयुक्त आहे, फायबरयुक्त आहे. हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात, फायबर असतात, त्यामुळे तुम्ही हा पौष्टिक असा नाश्ता एकदा जरूर बनवून पहा. पहा, इथे मस्त असे ते आपले हरभऱ्याचे आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दहीसोबत सर्व करू शकता. खूप भन्नाट लागतात. पहा, छान मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असे आपले हे आप्पे झालेले आहेत. त्याचसोबत आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत, आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे पौष्टिक असे हरभऱ्याचे आप्पे बनवू शकता. चला, वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार दुसरा. हा प्रकारसुद्धा पहिल्या प्रकारासारखाच पौष्टिक आहे. तर हा प्रकार आपण आहे ना, तो वाटाण्यापासून म्हणजेच ओल्या मटरपासून बनवणार आहोत. तर आता सध्या थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटर बाजारामध्ये आलेले आहेत. तर चला, आपल्याला इथे अर्धी वाटी मटर घ्यायचे आहेत. आता उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे मटर टाकायचे. आता मटर आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे मटर कोवळे आहेत ना, त्यामुळे पटकन शिजले जातात. इकडे मटर शिजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे ना आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याकरिता इथे आपण हिरवी मिरची, आलं, धणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याला झाकण लावून छान याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता, इथे आपण या स्वरूपाचं छान असं वाटण बनवून घेतलेलं आहे. आणि इथे आपले मटर आहेत ना, ते सुद्धा पहा अगदी छान व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. पहा, छान मऊ असे आपले हे वाटाणे शिजले गेलेले आहेत. आता लगेचच धाराच्या मदतीने हे सर्व वाटाणे यामधून निथळून काढून घेऊया. यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळून काढून घ्यायचं आहे.
आता हे मटर आपल्याला छान जरा जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. याला जरासं स्मॅश करून घेऊया. जास्त बारीकही करू नका, जरा जाडसर असं स्मॅश करून घ्यायचं आहे, ज्यामुळे हा पदार्थ खाताना आणखीनच भन्नाट लागतो. तर हे संपूर्ण मटर आपण व्यवस्थित असं स्मॅश करून घेतलेले आहे. पहा, जरासं असं जाडसर ठेवलेलं आहे. आता या मटरमध्ये आपल्याला सुरुवातीला बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे. त्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धणा पावडर घालूया. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचसोबत थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालूया. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे संपूर्ण जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. ही रेसिपीसुद्धा अगदी मस्त आहे, झटपट होणारी आहे. आणि सध्या बाजारामध्ये वाटाणे म्हणजे हे मटर भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि स्वस्तसुद्धा आहेत. त्यामुळे काय बनवायचं ते सुचत नसेल तर त्यावेळेस ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. संपूर्ण जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आपण यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामधलं पाऊण वाटी बेसन पीठ आपण यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जरासुद्धा थेंबरही पाण्याचा वापर न करता आपल्याला या मटारमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. पहा, इथे आपल्या या स्वरूपाचा गोळा तयार झालेला आहे. आता लगेचच हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे पहा आपल्याला याप्रमाणे गोल वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण बनवतो आहे ओल्या वाटाण्याचे म्हणजे मटर वडा बनवतो आहे, वाटाण्याचा वडा बनवतोय. तर या आकाराचा मी इथे वडा बनवून घेतलेला आहे. चला आता याला लगेचच फ्राय करून घेऊया. तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये वडे सोडून घेऊया आणि मध्यम गॅसवरती याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसचे फ्लेम मध्यमच ठेवा, जेणेकरून हे वडे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातील आणि बाहेरून छान कुरकुरीत होतील. आता याला छान गोल्डन लालसर रंग आलेला आहे आणि वडा कुरकुरीतही झालेला आहे. आता आपण लगेचच त्याला तेलामधून काढून घेऊया. तेलामधून छान व्यवस्थित असं नितळून काढून घ्यायचं आहे. अतिशय झटपट असं होणारा हा पदार्थ आहे, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे वडे देऊ शकता. त्यासोबत थंडीमध्ये गरमागरम चहासोबत हे वडे खायला अतिशय भन्नाट लागतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागते. पहा, मस्त असे इथे आपले वडे तयार झालेले आहेत. बाहेरून छान कुरकुरीत असे झालेले आहेत. हे वडे तुम्ही असेच सर्व करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत सुद्धा खायला खूप भन्नाट लागतात किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार तिसरा. हा प्रकारसुद्धा अतिशय झटपट होणारा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर तुम्ही कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही असा हा प्रकार आहे. तर काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला एक मोठा कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि यामध्ये तेल टाकून व्यवस्थित असं सर्व तेल डब्याला लावून घ्यायचं आहे. ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे. आता आपल्याला इथे 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. अगोदर 1 वाटी बेसन पीठ घेतलं आणि त्यानंतर आणखीन अर्धी वाटी म्हणजे टोटल 1.5 वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालायचे, त्यासोबत 1 चमचा साखर घालायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात. त्यामुळे जसं जसं लागेल तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचे आणि याचं छान मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगेनच की 1.5 वाटी बेसन पीठसाठी आपल्याला किती पाणी लागलं.
छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची कन्सिस्टन्सी मध्यम स्वरूपाची होईल. तर इथे ना आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठकरिता पाऊण ग्लास म्हणजे अर्धा ग्लास आणि त्यावरती थोडंसं इतपत पाणी आपण यामध्ये वापरले. आणि पहा असं मध्यम स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता लगेचच यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा या स्वरूपाची आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे. आता यामध्ये लगेचच आपल्याला इनो घालायचा आहे. तर हा ग्रीन कलरचा इनो मिळतो ना, तोच वापरा, इतर कलरचा अजिबात वापरू नका. इनो घालायचा आहे आणि लगेचच यावरती थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो. इनो ॲक्टिवेट झाला की अजिबात जरासुद्धा वेळ न घालवता पटकन याला मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपलं हे तयार झालेलं बॅटर म्हणजेच बेसनचं मिश्रण आपल्याला सुरुवातीला तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये पटकन ओतून घ्यायचं आहे. आणि आता यानंतरसुद्धा जरासुद्धा वेळ न घालवता लगेचच आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर कुकरमध्ये अगोदरच आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी व्यवस्थित असं उकळलं की लगेच डबा आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे. तर झाकण लावताना झाकणाची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अजिबात शिट्टी न लावता आपल्याला 20 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. तर इथे आपण बनवतोय बेसनचा अगदी झटपट असा होणारा ढोकळा. तर शिट्टी काढून घेतलेली आहे आणि मध्यम गॅसवरती आपण याला 20 मिनिटं छान व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे. 20 मिनिटे झालेली आहेत. आता लगेचच याचं झाकण काढून घेऊया आणि यामधला डबा काढून घेऊ. आणि आता हा ढोकळा आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचा आहे. हा ढोकळा थंड होण्याकरता आपण ठेवून देऊया. इथे आपला ढोकळा छान व्यवस्थित असा थंड झालेला आहे आणि अगदी आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता लगेचच हा डबा एक आपण प्लेटमध्ये पालथा करून घेऊया आणि हा ढोकळा व्यवस्थित काढून घेऊया. असं टॅप करून घ्यायचं म्हणजे ढोकळा पटकन निघतो. बघू शकता अगदी छान व्यवस्थित असा आपला हा ढोकळा फुगलेला आहे. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा झालेला आहे. अगदी मस्त स्पॉन्ज झालेला आहे. तुमचा ढोकळा चुकत असेल किंवा नेहमी फुगत नसेल किंवा आतमधून कच्चा राहत असेल तर माझी ही ट्रिक वापरून ढोकळा एकदा नक्कीच बनवून पहा. अतिशय परफेक्ट असा होतो. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात 100% परफेक्ट तुमचा ढोकळा तयार होईल. पहा आपण ढोकळा लगेचच कट करून घेतलेला आहे. बघू शकता अगदी मस्त किती स्पॉन्ज असा आपला हा ढोकळा झालेला आहे. त्याचसोबत अगदी जाळीदार झालेला आहे. बघू शकता पाहता क्षणी तुमच्या लक्षात येईल की ढोकळा किती मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्ज झाला आहे. आता यावरती आपल्याला एक फोडणी घालायची आहे. त्यासाठी कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची छान अशी परतवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालूयात. पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. छान खळखळून अशी याची उकळी काढायची आहे. पहा इथे याला मस्त उकळी आलेली आहे. आता गॅस लगेचच बंद करून देऊया आणि आपली ही तयार झालेली फोडणी लगेच आपण या ढोकळ्यावरती घालूयात. तुम्ही घरच्या घरी अगदी मार्केटपेक्षाही भारी असा जाळीदार ढोकळा बनवू शकता. फक्त मी सांगितलेलं सगळ्या टिप्स आणि प्रमाण एकदा नक्की वापरून पहा. आता यावरती आपण फोडणी घातली आणि सर्वात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पहा मार्केटपेक्षाही छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ढोकळा एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच प्रकार चौथा. हा प्रकारसुद्धा अतिशय पौष्टिक आहे, झटपट होणारा आहे आणि लहान मुले तर यावरती तुटून पडतील, अगदी आवडीने खातील. बाहेरचं पिझ्झा बर्गर मागणारसुद्धा नाही, इतका पौष्टिक आहे आणि भन्नाट आहे. तर त्याकरिता आपल्याला ना इथे एका वाटीमध्ये 2 अंडी व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहेत. आता या फोडून घेतलेल्या अंड्यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या, जसे की इथं मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर ते सुद्धा घालू शकता. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं गरम मसाला घालायचा आहे किंवा कोणताही किचन किंग मसाला वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही अंडी यामध्ये व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत.
पहा इथे आपण अंडी छान व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहेत आणि या स्वरूपाचं इथे आपलं अंड्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता तुमच्याकडे जर घरामध्ये चपाती शिल्लक असेल तर त्यापासून तुम्ही डायरेक्ट ही रेसिपी बनवू शकता किंवा नसेल तर लगेचच याच्यातून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अगदी प्लेन अशी चपाती लाटून घ्यायची, याला तेल लावून घडी करण्याची काहीच गरज नाही. छान पातळसर अशी आपण याची मोठी चपाती लाटून घेऊया. पहा इथे आपण मस्त अशी पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे. लगेच गॅसवरती तवा ठेवून द्यायचा आहे आणि याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. संपूर्ण पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटून घेतलेली चपाती यावरती घालूयात. आता चपाती आपल्याला ना एका बाजूने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे, म्हणजे भाजून घ्यायची आहे आणि एक बाजू जरा कच्ची ठेवायची आहे. पहा एका बाजूने आपण तेल लावून व्यवस्थित अशी ही चपाती भाजून घेऊया. पहा इथे आपण जी खालची बाजू असते ना चपातीची ती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. आता लगेचच आपलं तयार केलेलं जे अंड्याचं बॅटर होतं ते संपूर्ण चपातीवरती आपल्याला ओतायचं आहे. संपूर्ण अंड्याचं जे मिश्रण आहे ते आपण चपातीवरती ओतूया आणि आता लगेचच उलथण्याच्या मदतीने आपण हे बॅटर संपूर्ण चपातीला व्यवस्थित असं लावून घेऊया. आणि इथे ना आपल्याला गॅस आहे ना तो बारीक ठेवायचा आहे, नाहीतर चपाती खालून करपू शकते, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आहे. आता तुम्ही इथे पहा जी अंडी टाकलेली बाजू होती ना ती जराशी शिजली गेलेली आहे. आता आपण याला पलटवून घेऊया आणि जी अंडी टाकलेली बाजू आहे ती व्यवस्थित अशी भाजून घेऊया. तर इथे आपण बनवतोय अंड्याचा मस्त असा पराठा किंवा तुम्ही याला पिझ्झासुद्धा म्हणू शकता, का ते पुढे समजेलच तुम्हाला. पलटवून घेतलं आणि आता अंडी टाकलेली बाजू छान अशी भाजून घेऊया. वरच्या बाजूने पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपण जी खालची बाजू आहे अंडी टाकलेली ती अगदी व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे. आता लगेच आपल्याला यावरती ना चीज किसून घालायचं आहे. तर इथे चीजचं क्यूब घेतलेलं आहे, भरपूर असं चीज यावरती किसून घालूया आणि गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मस्त असं याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि जेणेकरून यावरचं चीज आहे ते सुद्धा छान व्यवस्थित मेल्ट होईल. गॅस बारीक ठेवूया. वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता यावरचं चीज आहे छान असं मेल्ट झालेलं आहे आणि खालून सुद्धा हा पराठा अगदी मस्त खरपूस असा भाजला गेलेला आहे. लगेचच आपण याला पॅनवरून काढून घेऊयात. आता आपण याला कट करून घेऊया. तर याला पिझ्झाच्या आकाराप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा यामधलं चीज छान मेल्ट झालेलं आहे. मुलं जर बाहेरचं जर तुम्हाला पिझ्झा बर्गर मागत असतील तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने एकदा हा पिझ्झा बनवून द्या. घरच्या घरी तयार होणारा, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारा आहे. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे. बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरी असा पिझ्झा किंवा पराठा तुम्ही लहान मुलांना बनवून द्या. पहा त्यानंतर ते बाहेरचं तुम्हाला अजिबातच खायला मागणार नाहीत. छान असं पहा आपण इथे याला कट करून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी मस्त असं दिसतोय आणि खायलासुद्धा खूप भन्नाट लागतो. गरमागरम असं सर्व करायचं केचपसोबत, खूप भन्नाट लागतो चवीला. याला तुम्ही अंड्याचा पराठा म्हणू शकता किंवा मग पिझ्झा म्हणू शकता. अतिशय सोपा आहे, झटपटाचा होणारा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला आता बोलूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार 5वा. तर सुरुवातीला इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी आपण इथे लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यासोबत यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालूयात आणि आता मिक्सरला झाकण लावून याला छान बारीक असं वाटून घेऊया. पहा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पोहे घालूयात आणि झाकण लावून मस्त पोहे बारीक असे वाटून घेऊया. पोह्याची पावडर बनवून घ्यायची आहे. पहा इथे आपण पोहे वाटून घेतलेले आहेत, याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर हा जो पदार्थ आहे ना तो आपण बनवतोय मेथीच्या भाजीपासून. आता थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी बाजारामध्ये आलेली आहे. मग तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, त्यामुळे तुम्ही ही
कुरकुरीत अशी रेसिपी बनवू शकता। तर पहा, इथे आपल्याला सुरुवातीला मेथीची भाजी आहे ना ती निवडून घ्यायची आहे। त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची, पाण्यामधून निथळून काढून घ्यायची आणि मग मेथी अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला कोवळी मेथी घ्यायची आहे, त्यामुळे कोवळी मेथी मी घेतली आहे, त्यामुळे इथे थोडेसे याचे देठ घेतलेले आहे। तुमच्याकडे जरा निब्बर मेथी असेल तर फक्त पानं घ्या, देठ जास्त घेऊ नका। पहा, छान बारीकसर अशी आपण ही मेथी चिरून घेतलेली आहे। आता लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून सुरुवातीला 1 वाटी पाणी घालूयात। थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। पहा, सुरुवातीला इथे आपण 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे 1 वाटी बेसन पीठसाठी आणि त्यानंतर आणखीन 2 चमचे यामध्ये म्हणजे पाव वाटी पाणी घालायचं आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पहा, या स्वरूपाचं आपण बेसनचं मिश्रण बनवून घेतलं। आता गॅसवरती कढई ठेवायची, कढई गरम झाली की 1 चमचा तेल घालायचं। तेल तापलं की सुरुवातीला बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं, यामधील कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं। आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेचच बारीक चिरलेली मेथी यामध्ये घालूयात आणि छान व्यवस्थित परतून घेऊया। 1 मिनिटभर मेथी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे, यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण मेथीपासून मस्त खमंग कुरकुरीत अशा होणाऱ्या वड्या बनवतो आहे, ते सुद्धा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने। बघा, यावरती 1 मिनिटभर ताट झाकून ठेवायचे आणि भाजी आपल्याला जराशी शिजवून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी सुरुवातीला बनवून घेतलेले पोह्याची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये जे बेसनचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे। त्या अगोदर मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आणि मग लगेचच यामध्ये घालायचं आहे। बेसनचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित लगेच फटाफट असं मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे। बघू शकता, इथे आपलं हे जे मिश्रण होतं छान घट्टसर असं झालेलं आहे, छान घट्ट याचा गोळा झालेला आहे। आता लगेच यावरती झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे एका प्लेटला तेल लावून घ्यायचं। आता इथे पहा, आपलं हे जे मिश्रण होतं ते छान व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे। लगेचच तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं तेल लावून तुम्ही याला छान व्यवस्थित असं पसरवून घेऊ शकता, जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत आणि छान एकसारखं असं हे पसरले जाईल। बघा, आपण ह्याला छान सेट करून घेतलेलं आहे। आता हे थंड करून घेऊया। छान असं थंड झालेलं आहे। लगेचच सुरीने याच्या वड्या पाडून घेऊया। इथे मी चौकोनी आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेते। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता, जसे की डायमंड शेपमध्ये वगैरे। बघू शकता, अगदी छान मऊ अशी आपली या वडी तयार झालेली आहे। अजिबात कुठेही वडी आपली तुटत नाही, अगदी सहजच पहा या प्लेटमधून निघते, जरासुद्धा ताटाला चिटकत नाही। मस्त अशा आपल्या इथे मेथीच्या वड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता या सर्व वड्या आपण प्लेटमधून डिमोल्ड करून घेऊयात। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी ही मेथीची वडी नक्कीच बनवून पहा। चला, आता याला फ्राय करून घेऊया। इथे मी डीप फ्राय करून घेते, हवं तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता। लगेचच तेलामध्ये या वड्या सोडायच्या आहेत आणि मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। एक बाजू छान अशी तळली गेली की लगेचच पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेऊया। यामध्ये आपण पोहे घातले आहेत ना, त्यामुळे याला छान असा कुरकुरीतपणा येतो। पहा, वड्या अगदी छान गोल्डन अशा तळल्या गेलेल्या आहेत, गोल्डन कलर आलेला आहे आणि छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। लगेचच तेलामधून काढून घेऊया। मस्त कुरकुरीत अशी मेथीची वडी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुरकुरीत अशा मेथीच्या वड्या आवर्जून बनवून पहा। बघू शकता, वडी किती छान कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। जरासुद्धा ही वडी कडू होत नाही। ज्यांना कडवट आवडत नाही ना मेथी, अशा पद्धतीने करून पहा, 100% अजिबात कडू लागत नाही। रेसिपी जरा जरी आवडली असेल लाईक करा आणि आताच घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा। कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा। आता आपण वळूयात आपल्या शेवटच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार 6वा। तर ही रेसिपी आपण बनवतो आहे वाटाण्यापासून, म्हणजेच ओल्या मटरपासून। तर भरपूर प्रमाणामध्ये हे ओले वाटाणे म्हणजेच मटर मार्केटमध्ये आलेले आहेत, तर त्याची रेसिपी बनवूया।
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मटर घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता लसूण, मिरची, 1 चमचा धणे आणि कोथिंबीर घालून याला जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं नाही, जरा जाडसर ठेवायचं आहे. पहा, या स्वरूपाचं आपण वाटून घेतलेलं आहे. आता लगेच त्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत अर्धी वाटी पोहे, जे आपण रेग्युलर कांदे पोहेसाठी खातो ते पोहे घ्यायचे आहेत आणि याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे. ही रेसिपीसुद्धा अतिशय झटपट होणारी आहे. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कुरकुरीत असा हा पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी आहे. छान अशी पोह्याची पावडर बनवून घेतली. आता लगेच त्याला या वाटाण्यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपल्याला 1 चमचा ओवा हातावरती घ्यायचा आहे आणि चोळून असं यामध्ये घालायचा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर न करता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून झालं. आता यामध्ये ना आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचे. थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालूया. जास्तही बेसन पिठाचा वापर करायचा नाही. तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यापैकी 1 चमचा बेसन पीठ शिल्लक राहिलेला आहे. इतपत आपण यामध्ये बेसन पिठाचा वापर केला. आता यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालायचे, जेणेकरून मिश्रण आपलं मध्यम स्वरूपाचं होईल. पहा, या कन्सिस्टन्सीचं म्हणजे या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. बघा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे किंवा स्वरूप आहे ते या पद्धतीचं आहे. यापेक्षा जास्त घट्ट नको किंवा पातळही नको. आता लगेच गॅसवरती पहा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता थोडंसं आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिटकणार नाही. आता 5 बोटांमध्ये बघा अशा पद्धतीने हे पीठ पकडून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. इथे आपण बनवतोय मटर मंचुरियन, ओल्या वाटाण्याचे मंचुरियन बनवतो आहे किंवा तुम्ही याला भजीसुद्धा म्हणू शकता. कढईमध्ये मावतील इतके वाटाण्याचे भजी यामध्ये सोडायचे आहेत आणि गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पहा, 1-2 मिनिटानंतर आपण याला पलटवून घेऊया. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. हे गरमागरम असे मटर मंचुरियन थंडीमध्ये तुम्ही एकदा तरी आवर्जून बनवून पहा, खूप भन्नाट लागतात. पहा, मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे. लगेचच तेलामधून काढून घेऊया आणि यासोबत थोड्याशा हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. याच पद्धतीने सर्व मटर मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी तुमच्यासोबत छान 6 भन्नाट असे होणारे रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. या सर्वांपैकी तुम्हाला सर्वात जास्त रेसिपी कोणती आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पहा, ते आपले कुरकुरीत असे हे मटर मंचुरियन तयार झालेले आहेत किंवा तुम्ही याला भजीसुद्धा म्हणू शकता. अतिशय टेस्टी लागतात, झटपट तयार होतात, पूर्वतयारी करावी लागत नाही. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. जाता जाता आपले अस्सल मराठमोळा घरगुती भोजन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग मंडळी, भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.